राज्यातील या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होणार नाही। बघा, आज राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची लगेच प्रतीक्षा संपणार नाही, कारण आज राज्य सरकारकडून सर्वात मोठा निर्णय आलेला आहे। या निर्णयामुळे भरपूर बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहेत। बघा, सकाळपासून भरपूर बहिणींना अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे। ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, डिअर कस्टमर, युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल। बघा, ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागील 2 ते 3 दिवसांपासून सर्व लाडक्या बहिणींची कसून सुद्धा तपासणी करण्यात येत होते, तर या तपासणीमध्ये काही बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होतच आहे। परंतु ज्या बहिणींना हा रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्या बहिणींनी खुश सुद्धा व्हायचं नाही, कारण तुम्हाला सुद्धा कोणत्याही क्षणी हा रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येऊ शकतो। परंतु लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज रद्द होऊ नये, आपल्याला सुद्धा पुढच्या 4 वर्षांमध्ये या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता यावा, तर तुम्ही सुद्धा हे प्रमुख 7 कामे करायची आहेत। ज्या लाडक्या बहिणी 7 कामे करणार आहेत त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा होणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज कशामुळे रद्द होत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल, कारण तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे आलेले आहेत, परंतु या 12व्या हप्त्यासाठी का राज्य सरकारने कसून तपासणी केलेली आहे हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा, लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला नवीन वर्ष सुरू सुद्धा झालेलं आहे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तर राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की या पुढच्या वर्षामध्ये फक्त याच बहिणींना योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी या 7 नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे, त्यानंतर जुलै हप्ता असेल, ऑगस्ट हप्ता असेल, सप्टेंबर हप्ता असेल, म्हणजेच पुढील 4 वर्षांचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये पुढच्या 4 वर्षांमध्ये सुरळीतपणे सुद्धा येणार आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी या 7 नियमांमध्ये बसत असतील, 7 नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, 29 जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सर्वात मोठी घोषणा सुद्धा केलेली होती की जून हप्त्यासाठी 3.5 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। तर तो निधी 29 जून रोजी प्रमुख बँकेमध्ये विस्तार सुद्धा करण्यात आलेला होता। त्यानंतर 5 जुलै तारीख फिक्स करण्यात आली। 5 जुलै पासून ते 10 जुलै पर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार सुद्धा होणार होता। परंतु लाडक्या बहिणींनो, फक्त 5 जुलै रोजी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले, परंतु 6 जुलै रोजी रविवार होता, आषाढी एकादशी होते, त्यामुळे 6 जुलै रोजी कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींना वाटलं की 7 जुलै, 8 जुलै, 9 जुलै आणि या 10 जुलै पर्यंत पैसे येतील, परंतु 10 जुलै पर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। तर त्याचे मुख्य 7 कारणे समोर आलेले आहेत। तर या 7 कारणांमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात येत आहे। बघा, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नव्हत्या त्यांना सकाळपासून रिजेक्टेड म्हणून मेसेज सुद्धा आलेला आहे। तुम्हाला जर सध्याच्या स्थितीला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे। तुम्हाला पुढच्या 4 वर्षांमध्ये या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। परंतु ज्यांना हा मेसेज आलेला नसेल त्या बहिणी खुश झालेल्या असतील, परंतु त्या बहिणींनी खुश न होता ही 7 कामे सुद्धा करायची आहेत, अन्यथा तुमचा अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतो। ज्याप्रमाणे या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येऊ शकतो। बघा, लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या बहिणी नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना आम्ही पैसे सुद्धा देणार आहोत। म्हणजेच जून हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये तेव्हाच विस्तार होणार आहे ज्यावेळेस पूर्णपणे सर्व अर्जांची तपासणी सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या 12 हप्त्याची प्रतीक्षा करत होतात। आज
आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, परंतु तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा विस्तांतर झालेला नाही। फक्त 5 जुलै रोजी काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले, परंतु ज्या बहिणींना 5 जुलै रोजी पैसे आलेले असतील तर त्यांच्या सुद्धा अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात येत आहे। परंतु या तपासणीमध्ये कोणकोणत्या गोष्टींची तपासणी केली जात आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता येणार होता, म्हणजेच पूर्ण वर्षाचे तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार होते। बघा, मागच्या जून महिन्यामध्ये म्हणजेच 2024च्या जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि 2025च्या जून महिन्यामध्ये या योजनेला 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेला आहे। तर एका वर्षाचे 18,000 रुपये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार होते, परंतु तेवढ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे विविध तक्रारी प्राप्त सुद्धा झालेल्या होत्या। तर या तक्रारींमध्ये एक गोष्ट नमूद करण्यात आलेली होती, ती गोष्ट म्हणजे भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते। बघा, लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविका असतील, पर्यवेक्षक असतील, त्यासोबत झेडपीच्या मुख्याध्यापिका असतील, प्राध्यापक असतील, रेल्वे कर्मचारी असतील, तर अशा प्रकारच्या सरकारी बहिणींनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यासोबत काही बहिणी पात्रतेमध्ये बसत नव्हत्या, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते। तर ही गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचलेली आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, डीबीटी तयार झालेले होते, या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं, परंतु या गोष्टी राज्य सरकारकडे आलेल्या होत्या, त्यामुळे राज्य सरकारने सध्याच्या स्थितीला वितरण सुद्धा थांबवलेलं आहे। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींची तपासणी पूर्ण होईल, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होईल किंवा जून आणि जुलै महिन्याचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होऊ शकतात, अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खऱ्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचावा, कारण ही योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पुढील 4 वर्षांमध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 7 नियमांचं पालन करायचं आहे। ज्या बहिणी पालन करतील त्यांना व्यवस्थित पद्धतीने सुरळीतपणे पुढील 4 वर्ष योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 7 नियम अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु काही लाडक्या बहिणी रेशनधारक बहिणी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा नियम लागू झालेला आहे। बघा, काही रेशनधारक बहिणींना वाटत आहे की आपल्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, आपल्याकडे केसरी रेशन कार्ड आहे, तर आपल्याला काळजी करायची गरज नाही, आपल्याला रिजेक्ट म्हणून मेसेज येणार नाही, आपला अर्ज अपात्र सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडून तुमची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, या तपासणीमध्ये या 7 गोष्टी चेक केल्या जाणार आहेत। जर तुमच्या घरामध्ये या 7 गोष्टी निदर्शनास आल्या तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे की नाही याची माहिती सुद्धा आलेली आहे। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती कारवाई होणार नाही, त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत सुद्धा घेतले जाणार नाहीत, परंतु त्या बहिणींना पुढचे जे 4 वर्ष आहेत तर या 4 वर्षांमध्ये पुढचे हप्ते विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। बघा, सकाळपासून भरपूर बहिणींनी आपले अर्ज राज्य सरकारकडे जमा सुद्धा केलेले आहेत, म्हणजे आपल्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे आपले अर्ज सुपूर्द सुद्धा केलेले आहेत। आम्ही या योजनेमध्ये पात्र नाही, आम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा नाही, अशा पद्धतीचे अर्ज राज्य सरकारकडे प्राप्त सुद्धा झालेले आहेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल आणि तुम्ही जर अजून लाभ घेत बसलात तर तुमच्यावरती कारवाई होण्याचे संकेत दिसून सुद्धा येणार आहेत, म्हणजे तुमच्यावरती पुढील काही दिवसांमध्ये कारवाई सुद्धा होऊ शकते, तुम्ही घेतलेले पैसे वसूल सुद्धा केले जाऊ शकतात। त्यामुळे ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, नियमांचं उल्लंघन करत असतील तर त्या बहिणींनी आपला अर्ज सरेंडर सुद्धा करायचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आतापर्यंत 11 हप्त्यांचे तब्बल 16,500 रुपये घेतलेले आहेत। जर तुम्ही हे 16,500 रुपये घेतलेले असतील तर ते पैसे तुमच्यासाठीच होते, तुमच्यासाठी सोडण्यात आलेले होते, परंतु या पुढचे हप्ते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही या 7 नियमांचं
नियमांचं पालन करून तुम्ही सुद्धा हे पैसे घ्यायचे आहेत। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार काही अर्ज अशा पद्धतीने सुद्धा प्राप्त झालेले आहेत की त्या बहिणींकडे विविध प्रकारच्या गाड्या आहेत, विविध प्रकारचे बंगले आहेत, मोठमोठे बागायतदार आहेत, त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा 7 नियमांचं पालन करत असाल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। म्हणजे जून हप्ता असेल, जुलै हप्ता असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, हे जे पुढचे हप्ते आहेत ते हप्ते सुद्धा मिळणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या 7 नियमांचं पालन महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींनी करायचं। ज्या बहिणी पालन करतील त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या बहिणी नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते। बघा लाडक्या बहिणींनो, 7 नियम आपल्याकडे आलेले आहेत। तुम्हाला सुद्धा अगदी सविस्तर पद्धतीने 7 नियम वाचून दाखवणार आहे। बघा या 7 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तर तो पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा पहिलाच नियम रेशन कार्डचा घालण्यात आलेला आहे। बघा ज्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल, ज्या बहिणींकडे केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड नसेल, केसरी रेशन कार्ड नसेल त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर उत्पन्न आपलं चेक करायचं आहे किंवा उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढायचा आहे। बघा 2024 मध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी होतं, त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता आलेला आहे। परंतु जर तुमचं उत्पन्न या 2025 म्हणजे या नवीन वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल, 3 लाख रुपये झालेलं असेल, 4 लाख असेल, 5 लाख असेल किंवा 10 लाख रुपयापर्यंत काहींचे उत्पन्न गेलेले आहे तर त्यांचे अर्ज रद्द सुद्धा होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पहिला नियम म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम सर्वांना माहिती आहे, परंतु याच्यामध्ये थोडंफार बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा दुसरा नियम 4 चाकी गाडीचा आहे, सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल, परंतु लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। तर हे बदल म्हणजे तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल, त्यानंतर तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल, बैलगाडी असेल, सायकल असेल, अशा प्रकारची वाहने असतील तर काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना सुद्धा काळजी करायची गरज नाही। कारण याच्यामध्ये 2 प्रकार सांगण्यात आलेले आहेत। बघा पहिला प्रकार म्हणजे जर तुम्ही भाड्यासाठी गाडी घेतलेली असेल आणि त्या गाडीची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या पतीने उपजीविकेसाठी गाडी सुद्धा घेतलेली आहे आणि त्या गाडीची नोंदणी सुद्धा केलेली आहे। जर तुम्ही स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चांसाठी एखादी गाडी भाड्यावरती घेतलेली असेल किंवा तुम्ही ती गाडी भाड्यासाठी वापरत असाल तर काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणी स्वतःच्या फिरण्यासाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी 4 चाकी गाडीचा वापर करत असतील तर त्यांना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। तुम्ही तुमचा अर्ज सरेंडर सुद्धा करायचा आहे। सोबतच जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्याच रहिवासी असल्या पाहिजेत। ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 वर्ष राहत आहेत त्याच बहिणींना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यासोबत चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, चौथा नियम म्हणजे घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे। बघा जर तुमच्या घरामधील तुमचे सासरे असतील, तुमचे पती असतील आणि ते सध्याच्या स्थितीला रिटायर झालेले असतील तर तुम्ही सुद्धा तुमचा अर्ज रद्द सुद्धा करून घ्यायचा आहे, तुमचा अर्ज सरेंडर सुद्धा करायचा आहे। कारण ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्तीधारक असेल, निवृत्ती वेतन घेत असेल तर त्यांना पैसे विस्तार होणार नाहीत। बघा 4 नियम बघितलेले आहेत, उर्वरित 3 नियम सुद्धा सांगत आहे, काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील आणि त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, म्हणजे 2024 मध्ये 4 एकर असेल आणि या 2025 मध्ये एखादा एकर जमीन अजून घेतलेली असेल तर तुमच्याकडे 5 एकर जमीन झाली तर तुम्हाला अजून काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। त्यासोबत जो 6वा नियम आहे तर तो 6वा नियम म्हणजे घरामधील फक्त 2च बहिणींना या योजनेचा लाभ घेता येईल। जर तिसरी बहिणींनी या योजनेचा अर्ज केलेला असेल आणि तिसरी बहीण सुद्धा या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळवत असेल तर त्या तिसऱ्या बहिणीचा अर्ज रद्द केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत असेल किंवा सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं 7 नियमांचं पालन करायचं आहे। ज्या बहिणी पालन करतील त्यांना पुढील 4 वर्षे लाभ सुद्धा घेतील।